जे जे पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. चोखोबांच्या संदर्भामध्ये माहिती देत असताना अचानक नेटवर्क संपल्यामुळं माहिती अपुरी राहिली. त्याचाच आता पुढचा उत्तरार्ध भाग मी यापुढे तुम्हाला सांगत आहे. प्रामुख्यानं श्री संत चोखोबांच्या समाधी कुठं कुठं आहेत तर त्या संदर्भात तुम्हाला बोलायचं किंवा त्या समाजाचा जीर्णोद्धार कोणी केला, कशा बांधल्या गेल्या वगैरे वगैरे माहिती आता या भागामध्ये तुम्ही ऐकावी अशी माझी विनंती आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की पंढरपूरपासून 21 किलोमीटर अंतरावर मंगळवेढा हे गाव पुन्हा पुन्हा सांगावंच वाटतंय, कारण आसपासच्या पंचक्रोशीतील लोकांना जरी माहीत असलं तरी दूरदूरच्या चंद्रपूरच्या लोकांना म्हणा किंवा आपल्या महाराष्ट्राबाहेरील लोकांना म्हणा, जिथं मराठी भाषिक असतील तिथं किंवा विदर्भाचा जो भाग असेल तर या लोकांना चोखोबाच्या संदर्भात व्हावी तेवढी माहिती नाही. वास्तविक पाहता चोखोबांचं गाव हे विदर्भात असताना, मेहुणपुरी असताना, बुलढाणा जिल्ह्यामध्ये असताना देखील तिथलेच लोक मलाच फोन करून विचारत असतात की या संदर्भातली माहिती आम्हाला द्या म्हणून. असो तर सांगायचं मतेचा अर्थ असा की पंढरपूरपासून 21 किलोमीटर अंतरावर जे मंगळवेढा गाव आहे त्या गावाला जाण्यासाठी पंढरपूर मंगळवेढा बससेवा दर अर्ध्या तासाला आहे. हां, तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की तो कुस बांधताना, गावकुसाचा तटबंदीची गावकुस बांधताना कच्च्या बांधकामामधलं ते होतं इमारत, आणि म्हणून पावसाळ्याच्या दिवसामध्ये ते ढासळलं. त्या ढिगाऱ्याखाली अनेक मजूर मृत्यू पावले, निधन पावले. हे थोड्या वेळापूर्वी तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. तर आता ऐका, त्या ठिकाणी श्री संत चोखोबा महाराज जिथं पडले, जिथं निधन झालं, जिथं जीव त्यांचा गेला, त्या ठिकाणी काला एक आपापले कोण माणसं जगलेत मेलेत काय पाहण्यासाठी लोकांनी तो ढिगारा उपासला. ढिगारा उपासल्यानंतर चोहोबाजूने असे सगळे प्रेत वगैरे पडलेले होते, अनेक प्रेत पडलेले होते. आणि त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी चोखोबाचं शव होतं, चोखोबाचं प्रेत होतं, त्या ठिकाणी भाविक लोकांनं आजूबाजूचे आणखी दगड जमा करून त्या ठिकाणी गोल असा मातीचा दगडाचा ढीग तयार केला. आणि त्या दगडाच्या ढिगावर पुन्हा त्याच्यावर एक कोरी शिळा त्याच्यावर बसवली गेली आणि तेथे चोखोबाचा अंत झाला हे तिथं जाहीर झालं. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे असं की श्री संत नामदेव महाराजांनी चोखोबाच्या अस्थी वगैरे आंचळात आणल्या किंवा विठ्ठलानं तशा पद्धतीचा नामदेव महाराजांना आदेश दिला. अशा ज्या काय आपण अभंगातून कीर्तनातून ज्या काय गोष्टी पाहतो तो विषय मी इथं न घेता मी सरळ म्हणतो असं की त्या ठिकाणी फक्त आणि फक्त 1260ला वैशाख वद्य पंचमी 1260 इसवी सन, बरं का? नाही, वैशाख वद्य पंचमी म्हणजे बुद्ध पौर्णिमा झाल्यानंतर 5 दिवसांनी जो तिथी येते तिला म्हणायचं वद्य पंचमी. वैशाख वद्य पंचमी शके 1260 म्हणजेच इसवी सन 1338. हां, आणि हे महापरिनिर्वाणाची तारीख देखील तुम्हाला सांगितली की मी आता. जन्मतारीख घ्या अजून एक बार. 14 जानेवारी ज्या दिवशी मकर संक्रांत होते त्या पुष्यपौर्णिमेला शके 1190 म्हणजेच इसवी सन 1268ला चोखोबाचा जन्म झाला. बाबानो, हे वारंवार काय सांगावं लागतं. हां, तर आता मला सांगा त्या ठिकाणी कुठल्या ठिकाणी, मंगळवेढा ठिकाणी त्या दगडाच्या ढिगाऱ्यापाशी किंवा ढिगाऱ्याजवळ श्रीमंत सांगलीचे पटवर्धन राजेसाहेब आहेत. त्यांनी इसवी सन 9 मार्च 1961 रोजी तिथं घुमटदार ते
घुमट बांधला गेला त्या समाधी स्थळाची समाधी स्थळ पुन्हा निर्माण केलं ते, आणि त्याला आपण घुमटी म्हणतो, घुमटी. कारण त्याचं त्या घुमटीमध्येच श्रींच्या म्हणजेच नामदेव श्री संत चोखोबांच्या पादुका आहेत, अस्थी नव्हे. तर त्या ठिकाणी पुन्हा सांगतो, ज्या ठिकाणी दरोड कोसळली, तटबंदी कोसळली, त्या ढिगामध्ये जिथं चोखोबाचा अंत झाला त्या ठिकाणी गावकरी लोकांनी मातीचा ढीग वगैरे किंवा दगडाचा ढीग वगैरे करून त्याच्यावर एक शिळा ठेवलेली होती. आणि जवळजवळ 800 वर्षानंतर सांगलीच्या पटवर्धन राजेसाहेबांनी त्या ठिकाणी 9 मार्च 1961 रोजी तिथं घुमटी बांधली आणि ती घुमटी लोकार्पण केलेली आहे. कोणी बांधली? पटवर्धन साहेबांनी सांगलीच्या. तदनंतर नामदेव महाराजांनी चोखोबांच्या अस्थी पंढरपूरला आणल्या आणि ज्या ठिकाणी चोखोबा कीर्तन करीत असत बाहेर, देवळाच्या बाहेर उभा राहून, तर त्याच ठिकाणी काय केलं, नामदेव महाराजांनी त्या अस्थींना तिथं समाधी दिली. आणि अशा पद्धतीनं श्री संत चोखोबांच्या 2 समाध्या निर्माण झाल्या. एक मंगळवेढ्याला निर्माण झाली, एक पंढरीला निर्माण झाली. पंढरीची जी समाधी आहे ती वैशाख कृष्ण 13 शके 1260 या दिवशी नामदेव महाराजांनी त्या ठिकाणी त्या अस्थीला समाधी दिली. आणि मग बऱ्याच कालानंतर म्हणजे 700-800 वर्षानंतर त्या ठिकाणी एक शिळा उभा केली होती. मग शिळा उभा केल्यानंतर पुढं काय झालं की फलटणचे राजे निंबाळकर साहेब, मालोजीराव मुधोजीराव उर्फ नानासाहेब नाईक निंबाळकर फलटणकर यांनी 23 नोव्हेंबर 1954 या दिवशी त्या ठिकाणी जिथं चोखोबांच्या अस्थी पुरलेल्या आहेत, जिथं दगड एक उभा केलेला आहे, तर त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, आज तुम्ही पाहताय ती छत्री उभा केलेली आहे. म्हणजे थोडक्यात ते स्मारक उभा केलेलं आहे नामदेव महाराजांच्या पायरीच्या मागच्या बाजूला. आता तुम्ही पंढरपूरला नेहमी जातात, पहा ती छत्री कशी आहे ती. तर लक्षात आलं का तुमच्या? मंगळवेढ्याची घुमट आता कधी पाहिलं तर बघा तुम्ही, तिकडं एक त्याशी घुमट वगैरे बांधलेलं असतं, घुमटी म्हटलं जातं. आणि तर त्या घुमटीमध्ये श्री संत चोखोबांच्या पादुका आहेत. आणि त्या घुमटीची निर्मिती 9 मार्च 1961 श्रीमंत सांगलीचे राजेसाहेब पटवर्धन सांगलीकर यांनी केलेली आहे. आणि पंढरपूरच्या समाधी स्थळाची बांधणी मालोजीराव मुधोजीराव उर्फ नानासाहेब नाईक निंबाळकर फलटणचे राजे यांनी 23 नोव्हेंबर 1954 त्या ठिकाणी समाधी बांधलेली आहे. अशा पद्धतीनं मंगळवेढा आणि पंढरपूर या दोन्ही ठिकाणी श्री संत चोखोबांच्या समाधी आहेत. त्या समाधी स्थळावर तुमचे जयराज शेंबडे सर हे काय करतात की मंगळवेढ्याचे प्रॉपर राहणारे आहेत. आणि जयराज शेंबडे सर आणि इतर त्या ठिकाणी म्हणजे वैशाख वद्य पंचमीला कीर्तन भजन चालत असतो. त्या ठिकाणी श्री संत नामदेव महाराजांचे वंशज नामदास महाराज हे देखील येत होते आणि दरवर्षी त्या ठिकाणी कीर्तन करीत असत. आणि ती तिथी आज मी 30 वर्ष झालं चुकवलेली नाही. मीही नित्यनियमानं मंगळवेढ्याला त्या तिथीला जात असतो. तद्वतच पंढरपूर येथे जी समाधी आहे ही समाधी पंढरपूरचे स्थानिक रहिवासी
जे सर्व गोड कुटुंब आहे त्या कुटुंबाकडे ते दिलेलं आहे. म्हणजेच पंढरपूरच्या समाधीची देखभाल पंढरपूरचे स्थानिक कुटुंब, सर्व गोड कुटुंब हे पाहत आहेत. तसंच पंढरपूरलाच तुम्ही जर पुंडलिकाच्या मंदिरापाशी उभा राहून जर पूर्वेकडे पाहिलं तर तिथं तुम्हाला एक छोटीशी अशी दीपमाळ दिसेल. तर ती दीपमाळ देखील त्या दीपमाळेपाशी श्री संत चोखोबा महाराज काही दिवस कुटी बांधून राहत होते, म्हणजे झोपडी बांधून राहत होते. तिथं आता स्थानिक लोकांनी त्या ठिकाणी मिळालेली वतनी जमीन देखील, जी जमीन चोखोबांना मिळालेली होती ती देखील तिथल्या मोठ्या धनाढ्य लोकांनी ती हडप केलेली आहे. तुम्ही जर आता तिथं पुंडलिकाच्या मंदिराशेजारी उभा राहून जर तुम्ही पूर्व दिशेला जर पाहिलं तर तिथं तुम्हाला घुमटी दिसेल. आणि घुमटीच्या खालचा जो भाग आहे, जमीन आहे, ती त्यावेळच्या राजे महाराजानं दिलेला होता. अर्थात तिथंही चांगले स्मारक व्हावं अशी अपेक्षा असावी कदाचित, परंतु सध्या जागा अस्तित्वात राहिलेली नाही, त्याच्यासाठी कोणी झगडा करत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, भीमा कोरेगावची जी जमीन आहे इंग्रज सरकारनं दिली होती ॲडव्होकेट रोहन माळवदकर यांना, आणि त्याच्याबद्दल आज त्या जागेचा वाद जसा निर्माण झालेला आहे तसा या जागेचा वाद, पंढरपूरच्या जागेचा वाद निर्माण होणार नाही. कागदपत्र इथं नाहीत. असो, इथं थांबवतो. आणि जे काल म्हणजे याच्यापूर्वी 5-10 मिनटापूर्वी तुम्ही व्हिडिओ काढला त्यालाच जोडून हा व्हिडिओ आहे असं गृहीत धरावं. थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.